नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची घरं पाडून टाकण्यात आली आहेत। पाकिस्तान विरोधामध्ये लोकांमध्ये प्रचंड चीड आता निर्माण झाली आहे। भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितलंय, परंतु पाकिस्तानमध्ये काही भारतीय हे शिक्षणासाठी गेलेले आहेत। या लोकांनाही पाकिस्तान सोडावा लागण्याची शक्यता आहे। पहलगाममध्ये काही पर्यटकांना आधीच दहशतवादी हालचालींची माहिती मिळाली होती, परंतु ते सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचवले गेले नाहीत। तसेच 2000च्या आसपास पर्यटक असलेल्या भागामध्ये एकही सैन्याचा जवान, पोलीस नव्हता। दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही सुमारे तासा-दीड तासानं पोलीस आणि सैन्य पोहोचले। एका मुलाचा 45 मिनिटांनी तडफडून मृत्यू झाला। ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक आहे। यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। TRF नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली। या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध आता बिघडलेत। काही भारतीय विद्यार्थी पाकिस्तानामध्ये शिकत असल्याची आकडेवारी संसदेमध्ये जाहीर करण्यात आली होती। गेल्या वर्षी 2024 जानेवारीपर्यंत जगभरामध्ये 13 लाख भारतीय विद्यार्थी शिकत असल्याचं म्हटलंय। यामध्ये पाकिस्तानामध्ये 14 भारतीय विद्यार्थी शिकतायत। पाकिस्तानमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी तिथे गेलेले आहेत। भारतामध्ये पाकिस्तानी डिग्री अवैध आहे। पाकिस्तानामध्ये किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटी, पंजाब मेडिकल कॉलेज फैजाबाद, रावळपिंडी मेडिकल कॉलेज पाकिस्तान, कायदा-ए-आझम मेडिकल कॉलेज, त्यानंतर पंजाब मेडिकल कॉलेज आणि अल्लम्मा इक्बाल मेडिकल कॉलेज कराची इत्यादी शिक्षण संस्था आहेत, परंतु भारतामध्ये पाकिस्तानी डिग्रीला मान्यता नाही। 2022 मध्येच UGCनं पाकिस्तानी पदवी मान्यताप्राप्त नसल्याचं जाहीर केलं होतं, तरीही तिथे 14 जण जाऊन शिकतायत। या लोकांना भारतामध्ये कुठेही नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी भारतात तरी प्रवेश मिळणार नाही, असं आता शासनाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतामध्ये पाकिस्तानी डिग्री आता अवैध झालेली आहे। पाकिस्तानामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं असेल तर त्याला भारतामध्ये कुठल्याही प्रकारची नोकरी मिळणार नाहीये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।